सुरुवातीला बातमी आहे ती एका वादळाची। दक्षिण चीन समुद्र काही शांत होताना दिसत नाहीये। एका मागोमाग एक वादळ या समुद्रात स्थित देशांना धडकतायत, विध्वंस घडवतायत। मागील आठवड्यातच रागासा शमत तोच बुआलोई धडकलं। फिलिपाईन्समध्ये हाहाकार उडवून दिल्यानंतर त्यानं त्याचा मोर्चा व्हिएतनामकडे वळवला आणि तिथेही वादळी वारे, मुसळधार पाऊस यासह पूरस्थिती निर्माण झाली। या वादळामुळे व्हिएतनाममध्ये वित्तहानीसह जीवितहानीचीही नोंद झाली आहे। पाहूया बुआलोईनं आपल्याबरोबर कसा विनाश आणला आणि काय घडतंय व्हिएतनाममध्ये, एक ग्लोबल रिपोर्ट। दक्षिण समुद्रात पुन्हा तुफान। बुआलोई वादळाचं धुमशान। फिलिपाईन्स नंतर व्हिएतनामलाही झोडपलं। सोमवारी पहाटे बुआलोई वादळ उत्तर मध्य व्हिएतनाममधील हातीन प्रांतात धडकलं आणि सोबत वादळी वाऱ्यांचं मुसळधार पाऊस घेऊन आलं। रात्री 1:30च्या सुमारास हे वादळ धडकलं। वारा इतका वेगाने वाहत होता की त्यात उभं राहणंही कठीण जात होतं। झाडं वेगाने हिंदोळे खात होते, काही ठिकाणी तर झाडं उन्मळूनही पडली। वादळी वाऱ्यांमुळेच हातीनमध्ये काही ठिकाणी वीज पुरवठा आणि इंटरनेट सेवा खंडित झाली। हे वादळ शुक्रवारी फिलिपाईन्सला धडकल्यानंतर व्हिएतनामकडे सरकू लागलं होतं। त्यामुळे व्हिएतनाम सरकारनं आधीच किनारी भागातील 10 प्रांतांमधल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली होती। तसंच सर्व मच्छीमार बोटींनाही बंदरात आणण्याच्या सूचना केल्या होत्या। शक्यतो सर्व खबरदारी घेण्यात आली, मात्र वादळानं धडक देण्याआधीच स्वतःचं रौद्र रूप दाखवायला सुरुवात केली होती। रविवारपासूनच किनारी भागात वेगवान वारे आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली। या पावसामुळे किनारी भागात पूरस्थिती निर्माण झाली। अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे घरांचे काही इमारतींवरील छपरही उडून गेली, विद्युत खांब उखडून पडले, झाडं उन्मळून पडली। हातीन आणि नेॲन या 2 प्रांतांमध्ये अधिक नुकसान पाहायला मिळालं। वादळी वाऱ्यांमुळे व्हिएतनामच्या नागरी उड्डयन विभागानं सर्व विमानतळांवरील सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला। रविवार आणि सोमवार असे 2 दिवस डॉंगहुई आणि थोझुआन या 2 विमानतळांवरील रहदारी स्थगित करण्यात आली। तर डनांग विमानतळावरील सुमारे 200 विमानसेवांचं उड्डाण एकतर बदलण्यात तरी आलं किंवा रद्द तरी करावं लागलं। तसंच कर्मचाऱ्यांचं नियोजन देखील वादळाच्या वेळेप्रमाणे करावं लागलं। सोमवारी पहाटे वादळ धडकल्यानंतर नेमकं किती नुकसान झालंय याची चाचपणी सरकारकडून केली जातीये। मात्र वादळ जेव्हा हातीन प्रांतात धडकलं तेव्हा वाऱ्यांचा वेग ताशी 133 किलोमीटर इतका होता। त्यामुळे नुकसानीचा आकडा मोठा असण्याची शक्यता अधिक आहे। किनारी भागात पूरस्थिती तर पर्वतीय भागात भूस्खलनाच्या घटना घडल्याची माहिती स्थानिक वृत्तसंस्थांनी दिली आहे। सोमवारी वादळ धडकल्यानंतर त्याचा वेग मंदावला, मात्र त्याची वाटचाल आता लाओसच्या दिशेनं सुरू झाली आहे। वादळ धडकण्यापूर्वी सुमारे 2.5 लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। ह्यूमध्ये सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं नुकसान झालं। तिथं एक जण पुरात वाहून गेल्यानंतर बेपत्ता झालाय। तर शेजारील कोंगत्री प्रांतात एक मच्छीमार बोट बुडाली, तर एक बोट कशीबशी किनाऱ्यापर्यंत आली। या बोटीवरील 9 जणांना वाचवण्यात यश आलं, मात्र इतर 2 बेपत्ता नागरिकांचा शोध घेतला जातोय। डनांगमध्येही मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे जनजीवन विस्कळीत झालं। अनेक प्रांतांमध्ये शाळा, घरं, विद्युत पोल, पूल, रस्ते या साऱ्यांना पुराचा आणि वादळाचा मोठा फटका बसला। शहरांमध्ये पूरस्थितीमुळे बरंच नुकसान झालंय। काही ठिकाणी तर पर्वतीय प्रदेशांचा उर्वरित प्रांतांशी संपर्कही तुटला। स्थानिक वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार 17 मच्छीमार बेपत्ता आहेत। या वादळाचं केंद्रच नेॲन प्रांत आणि लाओस दरम्यान होतं, त्यामुळे नेॲन प्रांताला सर्वाधिक फटका बसलाय। निनबिन प्रांतात 6 जणांचा मृत्यू झाला। घर कोसळून हे मृत्यू झाल्याची माहिती आहे। तान हुआ प्रांतात एका स्थानिक सरकारी अधिकाऱ्याचा झाड कोसळून मृत्यू झाला। ह्यू शहरात एक जण वाहून गेलाय। डनांगमध्येही एकाचा मृत्यू झालाय। कोंगत्री प्रांतात एक मच्छीमार बोट वादळात सापडली, त्यावरील 9 क्रू मेंबर बुडाले, तर 4 जण कसेबसे पोहत किनाऱ्यापर्यंत आले। जियालाई प्रांतातही 8 मच्छीमारांचा काही कुटुंबांशी संपर्क तुटल्याची माहिती देण्यात आली आहे। हे कुटुंब समुद्रात सहलीसाठी गेलं होतं असं समजतंय। वादळ धडकण्यापूर्वी सुमारे 3,47,000 घरांचा वीज पुरवठा खंडित झाला होता। काही ठिकाणी तर लोखंडी खांब तुटून विद्युत तारांवर पडले, त्यामुळेही वीज पुरवठा खंडित झाला। व्हिएतनाममध्ये आतापर्यंत बुआलोईनं 9 जणांचा बळी गेलाय, मात्र अनेक जण बेपत्ता आहेत, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। तत्पूर्वी फिलिपाईन्समध्ये बुआलोईनं जो धुमाकूळ घातला त्यात सुमारे 20 नागरिकांचा मृत्यू झाला। तिथेही बरंच आर्थिक नुकसान झालंय। सुमारे 23,000 कुटुंबांना पुराचा फटका बसलाय। आठवड्याभरात धडकलेलं बुआलोई हे दुसरं वादळ आहे। गेल्या आठवड्याच्या सुरुवातीलाच रागासानं धुमशान घातलं आणि फिलिपाईन्स तैवानमध्ये 28 जणांचा मृत्यू झाला। त्यानंतर चीन व्हिएतनामलाही रागासानं झोडपून काढलं। त्या धक्क्यातून सावरतात तोच बुआलोईनं हाहाकार उडवून दिलाय। 2025 मध्ये जूनपासून तर दक्षिण चीन समुद्रात वादळांची मालिकाच सुरू झाली आहे। जून 2025 मध्ये वुटीप हे तीव्र उष्णकटिबंधीय वादळ आलं।
हंगामातलं पहिलं नाव असलेलं हे वादळ होतं. जूनमध्ये एकूण 3 वादळं आली. कंबोडिया, फिलिपाईन्स, लाओस, व्हिएतनाम, थायलंड, दक्षिण चीन, हाँगकाँग, मकाऊला या वादळाचा तडाखा बसला. या वादळामुळे $253 दशलक्ष नुकसान झालं तर 17 जणांचा मृत्यू झाला. 5 जुलै 2025ला डॅनश चक्रीवादळानं तडाखा दिला. दक्षिण चीन समुद्राच्या ईशान्येकडून उत्तर पूर्वेकडे सरकत हळूहळू या वादळानं वेग घेतला. चीन, व्हिएतनाम आणि जपानला तडाखा बसला. $113 दशलक्ष नुकसान झालं. 10 जणांचा यात मृत्यू झाला. 18 जुलैला विफा वादळाची सुरुवात झाली. मजबूत आणि प्राणघातक उष्णकटिबंधीय चक्रीवादळ मानलं जातं. फिलिपाईन्स, हाँगकाँग, मकाऊ, दक्षिण चीन आणि उत्तर व्हिएतनाम तसंच कंबोडिया, लाओस, थायलंडला याचा फटका बसला. $1.09 अब्ज यात नुकसान झालं तर 60 जणांचा मृत्यू झाला. 24 ऑगस्ट 2025ला काझिकी वादळानं तडाखा दिला. हेनान बेटावरील सान्या शहरात हे वादळ धडकलं. चीनमध्ये काझिकीचं नाव जियान्यू हे ठेवण्यात आलं. दक्षिण चीन समुद्रात उष्णकटिबंधीय उदासीनतेतून याची निर्मिती झाली. फिलिपाईन्स, हाँगकाँग, मकाऊ, दक्षिण चीन आणि व्हिएतनाम तसंच कंबोडिया, लाओस, थायलंडला याचा फटका बसला. 24 ऑगस्टच्या मध्यरात्री तीव्र उष्णकटिबंधीय वादळात याचं रूपांतर झालं. $32.1 दशलक्ष नुकसान झालं तर 14 जणांचा मृत्यू झाला. तर सप्टेंबर 2025मध्ये रागासा चक्रीवादळाचा तडाखा बसला. दक्षिण चीन समुद्रातील आतापर्यंतचे ते सर्वात शक्तिशाली वादळ समजलं जात आहे. फिलिपाईन्स, व्हिएतनाम, थायलंड, दक्षिण चीन, मकाऊ, हाँगकाँग, तैवानला फटका बसला. फिलिपाईन्स, तैवानमध्ये 28 जणांचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त इतर अनेक छोटी मोठी वादळं या देशांमध्ये धडकली, मात्र त्यांची तीव्रता सामान्य होती. दरम्यान दक्षिण चीन समुद्रात आलेलं रागासा हे एकमेव शक्तिशाली वादळ नाही, तर याआधीही या समुद्रात भीषण वादळांनी थैमान घातलंय. मे 2006मध्ये चंचू चक्रीवादळ आलं. या वादळानं अचानक रौद्र रूप धारण केलं. फिलिपाईन्समध्ये कॅलेओ या नावानं हे वादळ ओळखलं गेलं. या वादळामुळे फिलिपाईन्समध्ये $2.15 दशलक्ष नुकसान झालं. 41 नागरिकांचा मृत्यू झाला तर 17 व्हिएतनामी मासेमारी बोटी बुडाल्या. नोव्हेंबर 2001मध्ये लिंगलिंग टायफूनमुळे फिलिपाईन्सला सर्वाधिक फटका बसला. यात 171 नागरिकांचा मृत्यू झाला. सप्टेंबर 2024मध्ये यागी या सुपर टायफूननं व्हिएतनामला सर्वाधिक तडाखा दिला. सुमारे $1.6 अब्ज नुकसान झालं. 2,37,000 घरांचं नुकसान झालं तर 84,000 घरं जलमय झाली. म्यानमारमध्येही 65,000हून अधिक घरांचं नुकसान झालं. चीनमध्ये 50,000हून अधिक आणि फिलिपाईन्समध्ये 12,000 घरांचं नुकसान झालं. व्हिएतनाममध्ये अंदाजे 3 दशलक्ष लोक बाधित झाले तर म्यानमारमध्ये 3,20,000 लोक विस्थापित झाले. मे 2023मध्ये म्यानमारमध्ये आलेल्या मोर्चानं मोठा विनाश केला. यात किमान 463 नागरिकांचा मृत्यू झाला. अशा अनेक भौगोलिक कारणांमुळे दक्षिण चीन समुद्रात अनेक वादळं तयार होतात, मात्र अलीकडच्या काळात त्यांची संख्या वाढतीये आणि त्यासह त्यांची तीव्रताही वाढतीये. याचं कारण अर्थातच ग्लोबल वॉर्मिंग असल्याचं तज्ज्ञ सांगतायत. त्यामुळे येत्या काळातही अशाच वादळांचा सामना करावा लागू शकतो. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.